हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 6 मधील एक्झाम्पल 8 पाहणार आहोत। पहा आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे। सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा। आता प्रथम आपण LHS लिहून घेऊ आणि एक्झाम्पल सॉल्व करू। आता LHS काय आहे पहा, सेक थीटा प्लस टॅन थीटा। LHS लिहून घेऊ आपण। LHS इज इक्वल्स टू सेक थीटा प्लस टॅन थीटा। आता सेक थीटाचा फॉर्म्युला काय आहे, सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा, म्हणजे सेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थीटा। इथे काय 1 अपॉन कॉस थीटा प्लस टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे आपला, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, म्हणजे इथे काय साइन थीटा अपॉन कॉस थीटा। आता इथे डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे, म्हणजेच काय येईल, डिनॉमिनेटर आपण कॉमन घेऊ आणि वरती न्यूमरेटरमध्ये काय येईल 1 प्लस साइन थीटा। आता आपल्याला राईट हँड साईडमध्ये न्यूमरेटरला काय पाहिजे, कॉस थीटा, आणि डिनॉमिनेटरला काय आलं पाहिजे 1 मायनस साइन थीटा। मग आता आपण काय करू, 1 प्लस साइन थीटाची कॉन्जुगेट पेअर घेऊ आणि त्यानं काय करू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू। आता 1 प्लस साइन थीटाची कॉन्जुगेट पेअर काय येईल 1 मायनस साइन थीटा। आपल्याला काय करायचं आहे, साइन चेंज करायचं आहे। जर येथे मायनस असेल तर काय येईल प्लस, प्लस असेल तर काय येईल मायनस। जर 1 मायनस साइन थीटा असेल तर त्याची कॉन्जुगेट पेअर काय येईल 1 प्लस साइन थीटा। आता इथे काय आहे 1 प्लस साइन थीटा आहे, मग याची कॉन्जुगेट पेअर काय येईल 1 मायनस साइन थीटा। 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा। काय केलं आपण, 1 प्लस साइन थीटाची कॉन्जुगेट पेअरनं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, इज इक्वल्स टू, आता 1 प्लस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा, म्हणजेच ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये आहे। म्हणजेच आपला फॉर्म्युला काय आहे पहा, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असेल तर काय आहे आपला फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येईल। म्हणजेच येथे काय पहा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर। फर्स्ट टर्म काय 1, 1चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म काय साइन थीटा, साइन थीटाचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा ब्रॅकेटमध्ये काय 1 मायनस साइन थीटा इज इक्वल्स टू, आता 1चा स्क्वेअर काय येईल 1, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 मायनस साइन थीटा। आता 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा ऐवजी आपण काय लिहू शकतो पहा, आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1। आता हा साइन स्क्वेअर थीटा आपण त्या साईडला घेऊ, आपल्याला काय मिळेल पहा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1। हा साइन स्क्वेअर थीटा आपण त्या साईडला घेऊ, येथे साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल, मायनस साइन स्क्वेअर थीटा, म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा ऐवजी आपण काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थीटा। येथे काय येईल कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा ब्रॅकेटमध्ये काय 1 मायनस साइन थीटा। आता येथे काय कॉस स्क्वेअर थीटा आणि येथे काय कॉस थीटा, म्हणजे हा कॉस थीटा आणि हा स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल, इज इक्वल्स टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा। आणि आपला RHS काय आहे पहा, कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा, म्हणजे आपल्याला RHS मिळालेला आहे। येथे काय येईल RHS, therefore LHS is equals to RHS. Hence proved that sec theta plus tan theta is equals to cos theta upon 1 minus sin theta. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं। पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं। एक्झाम्पल 9 पहा, इफ tan theta plus 1 upon tan theta is equals to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equals to 2.
आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, tan θ प्लस 1/tan θ इज इक्वल्स टू 2 आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, tan स्क्वेअर θ प्लस 1/tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 2. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला काय दिलेलं आहे, tan θ प्लस 1/tan θ इज इक्वल्स टू 2. लिहून घेऊ आपण. tan θ प्लस 1/tan θ इज इक्वल्स टू 2. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, tan स्क्वेअर θ प्लस 1/tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 2. आता इथे आपल्याला काय दिसतो, tan θ स्क्वेअर केलेला दिसतो. मग आपण काय करू, इथे दोन्ही साईडचा स्क्वेअर करू. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स वी गेट, दोन्ही साइड्स आपण स्क्वेअर करू. tan θ प्लस 1/tan θ ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2चा स्क्वेअर. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. आता येथे आपल्याला a प्लस बीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता a प्लस बीचा स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. येथे लिहू आपण फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू b प्लस बीचा स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण येथे यूज करू. आता फर्स्ट टर्म काय आहे, tan θ. tan θचा स्क्वेअर tan स्क्वेअर θ प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म tan θ इंटू सेकंड टर्म 1/tan θ प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजेच 1/tan θचा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर काय, 1/tan θचा स्क्वेअर काय, tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 2चा स्क्वेअर काय, 4. आता येथे पहा tan θ काय कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल पहा, tan स्क्वेअर θ प्लस 2 इंटू 1 काय येईल, 2 प्लस 1/tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 4. आता हा 2 काय करू आपण, या साईडला घेऊ. येथे 2चं प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल पहा, tan स्क्वेअर θ प्लस 1/tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 4. आता हा 2 काय करू आपण, या साईडला घेऊ. येथे प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 4 - 2 म्हणजेच काय येईल पहा, tan स्क्वेअर θ प्लस 1/tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 4 - 2 काय येईल, 2. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं पहा, tan स्क्वेअर θ प्लस 1/tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 2. आणि हे काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. tan स्क्वेअर θ प्लस 1/tan स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.